आदरणीय मंचावर उपस्थित सर्व भिक्खुगण, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, सैनिक, आमचे श्रामनेर भिक्खू, भारतीय बौद्ध महासभेच्या महिला कार्यकर्त्या, श्रामनेर भिक्खू संघाचे सर्व नातेवाईक आणि उपस्थित सर्व आबाल वृद्ध यांना माझा सविनय जय भीम, नम बुद्धाय. आज या श्रामनेर शिबिराचा अर्थात धम्म दीक्षा श्रामनेर शिबिर 10 दिवसीय धम्म शिबिराचा हा समारोपीय कार्यक्रम. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आमचं चर्चा चालू होती. आमच्या सोबत आलेले बनते मोगलायन अर्थात अवचार सर, आम्ही दोघांनी अगोदर चर्चा केली जायचं का. शेवटच्या दिवसापर्यंत सुट्टी मिळेल का नाही ही शंका होती, परंतु बुद्धाच्या प्रतापाने, धम्माच्या प्रतापाने व संघाच्या प्रतापाने आम्हाला सुट्टी मिळाली आणि आम्ही या शिबिरामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊ शकलो. या शिबिरामध्ये येण्याच्या अगोदर या शिबिरामध्ये काय शिकवतात, धम्म शिकवतात का, विधी शिकवतात का, अजून काय शिकवतात याबद्दल जास्त काही माहिती नव्हती. परंतु इथं आल्यावर एक एक दिवस आमचे विजयजी कांबळे गुरुजी यांनी एक एक विषय उलगडून सांगून आमच्या माहितीमध्ये खूप भर घातली आणि आम्हाला इथून 10 दिवसानंतर एक चांगले उपासक, एक चांगले विधिकार इथून आम्हाला घडवून पाठवत आहेत. आता यामध्ये आम्हाला आमचं किती योगदान द्यायचं, कसे प्रयत्न करायचे, कसं तयार व्हायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही दररोज सकाळी इथे 4 वाजता उठायचो. 4 वाजता उठून तयारी करून 5:30ला बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, सर्व गाथा सर्व म्हणायचो. त्यानंतर या नालंदा नगरमध्ये दररोज वेगवेगळ्या मार्गाने आम्ही परिक्रमा करायचो. त्यावेळेस आम्हाला आपल्या या नालंदा नगर मधल्या रहिवाशांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. पहिल्या दिवशी आमचे उपासिकांनी पाय धुवून पुसले, त्यावेळेस आम्हाला खूप असं आश्चर्य वाटलं. एवढा मान भिक्खू संघाला मिळतो हे बघून गहिवरून आलं होतं. असा मान आपण या चिवरामुळे आपण भिक्खू संघाला देत असतो. या चिवरामुळे जो मान मिळतो तो मान इतर कोणत्याही पोशाखामध्ये किंवा कितीही विद्वान असलेल्या माणसाला या चिवरा एवढा मान मिळत नाही. याची आम्हाला याची प्रचिती आली. या चिवराचा मान आम्ही राखलेला आहे 10 दिवस. 10 दिवस चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेतलेलं आहे. वेगवेगळे विधी कसे पार पाडायचे, त्या विधीमध्ये मांडणी कशी करायची, कोणत्या कोणत्या गाथा घ्यायच्या आणि त्याचा समारोप कसा करायचा हे चांगल्या प्रकारे आम्हाला कांबळे गुरुजींनी शिकवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षणाचा, श्रीमंतीचा किंवा आपल्या नावाचा जो काही आपला अगोदरचा अहंकार असेल, तो अहंकार इथे कसा गळून पडतो हे आम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव आला. इथे कोणीही श्रीमंत, कोणी गरीब, कोणी कमी शिकलेला, कोणी जास्त शिकलेला याचा काहीही भेदभाव अजिबात नसतो. त्यामुळे सर्व श्रामनेर हे शिबिरार्थी हे एकाच महत्वाचे, एकाच पदाचे असतात आणि कोणीही कोणाला कमी लेखत नाही, कोणी कोणाला मोठं लेखत नाही. याचा अनुभव आम्हाला खूप चांगल्या प्रकारे आला. काही खेड्यापाड्यातून आलेले, काही शहरातून आलेले बरेच
श्रामनेर शिबिरार्थी इथे भेटले. सर्वांनी एकमेकांची काळजी केली आणि एकदम गुण्या गोविंदाने आम्ही इथं राहिलेलो आहोत. या बुद्ध विहारामध्ये राहताना आम्हाला कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही. विशेष सांगायचं म्हणजे आपल्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरी कूलर शिवाय एसी शिवाय आपण झोपू शकत नाही. इथे कूलर आणि एसी शिवाय फक्त पंख्यामध्ये आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे झोप लागत होती. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे एकही मच्छर आम्हाला इथे चावला नाही. आता याचं कारण काय आहे ते आपणच विचार करून शोधा. आता इथून जाऊन आम्हाला काय करायचं आहे, तर बुद्ध धम्म म्हणजे काय हे आम्ही जे 10 दिवस शिकलो ते आपल्या पहिल्यांदा कुटुंबियांना शिकवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण विधी करायला एकमेकांच्या घरी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जाऊ, त्यावेळेस विधी करायच्या सोबतच आपल्याला धम्म वेगवेगळ्या कार्यक्रमामधून सर्व उपासक उपासकांमध्ये पोहोचवायचा आहे. धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय, संघ म्हणजे काय. फक्त आपल्याला कर्मकांड करून चालणार नाही. आपल्याला बुद्धाचे विचार, बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून ते आत्मसात केलेले विचार प्रसार करून आपलं आयुष्य चांगलं करायचं आहे, सुखी करायचं आहे. बुद्धाचा धम्म म्हणजे दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ज्यावेळेस आपण दुःखातून मुक्त होतो त्यावेळेस आपण सुखी होतो. बुद्धाचं आर्य सत्यच हे सर्व जीवन दुःखमय आहे हे सांगते. त्या दुःखावर उपाय आहे हे सांगते. त्याच्यानंतर दुःखाचं कारण काय आहे हे सांगते आणि दुःखावर उपाय काय आहे हे पण सांगते. याचं आपल्याला ज्ञान घेऊन ते आत्मसात केल्याशिवाय बुद्धाचा धम्म समजणार नाही आणि दुःखातून मुक्तीचा मार्ग सुद्धा मिळणार नाही. तर आपल्याला या गोष्टी जर समजल्या तरच या श्रामनेर शिबिराचा काहीतरी लाभ झाला असंही समजलं जाईल. आम्हाला या 10 दिवसामध्ये सर्व भिक्खूंनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, मदत केली आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचं, छोट्या छोट्या प्रश्नांचं आम्ही मनमुक्त मोकळेपणानं निरसन करून घेतलं. आम्हाला कोणतीही गोष्ट आम्हाला समजली नाही किंवा काही आक्षेप वाटला तर आम्ही विना संकोच, विना भीतीनं आम्ही भंतेजींना, आमच्या गुरुजींना आम्ही विचारत होतो आणि तेही मन मोकळेपणानं आमच्या सर्व शंकांचं निरसन करत होते आणि आमच्या सर्व प्रश्न आमच्या डोक्यातून सगळे बाजूला करत होते. असेच आपल्या या भारतीय बुद्ध महासभेमार्फत वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर घ्यायला पाहिजे. युवकांना, युवतींना, उपासिकांना, बालबालिकांना वेगवेगळ्या प्रकारचे जे 24 प्रकारचे जे आपले शिबिर आहेत ते आपल्या या वाशिम शहरामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे या कार्यकारिणी राबवून त्यावेळेस आम्ही विधी करायला जाऊ किंवा आम्ही आमच्या कुटुंबात जाऊ, आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये जाऊ, त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही बुद्ध धम्म सांगू. आम्हाला जो समजला तो बुद्ध धम्म आम्ही घरोघरी पोहोचवायचा प्रयत्न करू. बुद्ध धम्म म्हणजे मी सांगितलं आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं आहे आणि प्रत्येक जण हा दुःखी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत. माझी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून दुःख आहे. माझ्या मनाच्या विरोधात कोणी बोलत आहे, माझ्या घरचे कुटुंबीय माझ्या विरोधात बोलत आहेत, माझ्या मनाचं ऐकत नाहीत ते दुःख आहे. माझ्या शेजारी पाजारी काही भांडण करतात, माझ्या कार्यालयामध्ये माझ्या शेताचा धुऱ्यावरचा शेतकरी शेजारी मला त्रास देतो म्हणून भांडण होत आहे. याच्यावर आपल्याला काय काय उपाय करावा लागेल हे आपल्याला समजलं पाहिजे. द्वेषाचं उत्तर द्वेषानं देऊन काम भागणार नाही, प्रश्न मिटणार नाही, दुःख मिटणार नाही. द्वेषाला जर द्वेषानं उत्तर दिलं, रागाला जर रागानं, क्रोधाला क्रोधानं जर उत्तर दिलं तर आपलं दुःख कमी होण्यापेक्षा आपलं दुःख वाढेल. हे जर आपल्याला समजलं तरच बुद्ध धम्म समजला असं मी समजतो. नाहीतर आपण जर बाकीचे जसं हिंदू धर्म किंवा इतर धर्म कर्मकांडामध्ये जसे अडकले
तसे जर आपण अडकलो तर बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला तो धम्म महारांनी बाटवला असं झालं नाही पाहिजे. आणि आपली जी प्रगती आहे ती प्रगती होत असताना इतर धर्मीय इतर जाती धर्माचे लोक जळत असतात आपल्यावर, त्यांना हेवा वाटतो आणि त्याचा आपल्या समाजातील लोकांना अहंकार निर्माण झाला नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आपल्या धर्मातील उपासक उपासिकांचा सर्वांना हेवा वाटला पाहिजे असं आपलं वर्तन असायला पाहिजे. आणि हे वर्तन आम्ही कसं पुढे टिकू, आम्ही इथून गेल्यावर आम्ही त्याचा प्रचार प्रसार करणार. धन्यवाद.